नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे बॉस्कर सायन्स क्लासरूम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो। तर मी आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे ते आपलं कालचं जे लेक्चर होतं मित्रांनो, हेरिडिटी अँड इव्होल्यूशन, तेच आपण याचं आज सेकंड लेक्चर बघणार आहे मित्रांनो। तर आपण कालच्या लेक्चरमध्ये काय बघितलं, तर आपण बघितलं मित्रांनो ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलोकेशन आणि ट्रान्सलोकेशन कशा प्रकारे होते आणि त्याच्यामध्ये प्रोटीन सिंथेसिस कशा प्रकारे होते मित्रांनो, ते आपण बघितलं। तर आज आपल्याला थोडं पुढे जाऊन बघायचं आहे मित्रांनो थेअरी ऑफ इव्होल्यूशन। तर थेअरी ऑफ इव्होल्यूशन म्हणजे काय मित्रांनो, तो इव्होल्यूशन मीन्स उत्क्रांती, आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो उत्क्रांती। तर उत्क्रांती म्हणजे काय मित्रांनो, तर त्याच्या आधी तुम्हाला जाणून घ्यावं लागेल की आपल्या पृथ्वीची निर्मिती कशा प्रकारे झाली, आपल्या अर्थवरती कशा प्रकारे लाईफ तयार झाली मित्रांनो, ते आपल्याला जाणून घ्यावं लागेल। तर मित्रांनो खूप करोड वर्ष आधी मित्रांनो या युनिवर्समध्ये काहीच नव्हतं आणि या युनिवर्समध्ये पूर्ण काहीच नव्हतं, रिकामं स्पेस आपण ज्याला म्हणू शकतो ते होती। त्याचबरोबर मित्रांनो काही वर्षानं काही काळानंतर तिथं काही ॲटम्स तयार झाले मित्रांनो, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनपासून। त्यानंतर त्याच्यापासून काही गॅसेस तयार झाले मित्रांनो आणि त्या गॅसेसपासून मित्रांनो तिथं डस्ट पार्टिकल आणि गॅसेसपासून प्लॅनेट स्टार्स निर्माण झाले आणि त्याच्यापासून गॅलेक्सीज निर्माण झाले आणि गॅलेक्सीजपासून मित्रांनो गॅलेक्सीजमध्ये सोलर सिस्टीम निर्माण झाले अलग अलग, आणि त्या सोलर सिस्टीममध्ये आपली एक सोलर सिस्टीम आहे आणि त्या आपल्या सोलर सिस्टीममध्ये आपलं एक प्लॅनेट आहे मित्रांनो, ज्याचं नाव आहे अर्थ। आता अर्थवरती मित्रांनो हे अर्थ अशी होती का आधी? नाही। तर आपली अर्थ मित्रांनो आधी एक हॉट गॅसेसचा गोळा म्हणून ओळखल्या जायची। तर त्या ठिकाणी खूप गरम वातावरण होतं आपल्या पृथ्वीवरती, आधी खूप हॉट टेम्परेचर होतं, जिथं आपण आता सध्या राहू पण शकू नसतो अशा प्रकारचं वातावरण आपल्या अर्थवरती आधी काही करोड वर्ष आधी मित्रांनो होतं। तर त्या ठिकाणी मित्रांनो हे जे इथपर्यंत आपण आलो आहे त्या ठिकाणी नंतर काय झालं, खूप प्रमाणामध्ये कंडेन्सेशन झालं, वातावरणाचं बदल झाला, क्लायमेट चेंज झाला मित्रांनो। त्यानंतर तिथं खूप पाऊस पडला मित्रांनो, हॉट गॅसेसचे बलून्स क्लाउड्स बनवून तिथं पाऊस पडला आणि पाऊस कंटिन्यू मित्रांनो पडत होता आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ओशन्स आणि समुद्रांची निर्मिती झाली आणि ओशन्स आणि समुद्रांची निर्मिती होऊन मित्रांनो तिथं काही लाईफ तयार झाली एका ओशनमध्ये, ज्याला आपण म्हणतो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम निर्माण झाले। आणि ते कशा प्रकारे निर्माण झाले ते आपण या चॅप्टरमध्ये समजून घेऊया मित्रांनो। तर चला आपण स्टार्ट करूया आपल्या टॉपिकला, ज्याचं नाव आहे थेअरी ऑफ इव्होल्यूशन मित्रांनो। तर मित्रांनो आधीच समजून घ्या की इव्होल्यूशन इज द ग्रॅज्युअल चेंजेस ऑकरिंग इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम। आता हे जी इव्होल्यूशन आहे मित्रांनो म्हणजे उत्क्रांती, हे काय आहे? ग्रॅज्युअल चेंज आहे मित्रांनो, जो हळूहळू होणारे बदल आपण ज्याला म्हणतो कशामध्ये, तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये। आता त्यांच्यासाठी किती वेळ लागला, तर 3.5 बिलियन इयर्स ॲगो चा 3.5 बिलियन इयर्स ॲगो मित्रांनो, ज्याच्या आधी या पृथ्वीवरती जीवनाचा कोणत्याच प्रकारे अस्तित्व नव्हतं। आणि त्यानंतर मित्रांनो सिंपल वेअर द सिंपल एलिमेंट्स वेअर प्रेझेंट इन द ओशन ऑन द अर्थ। आणि मित्रांनो त्यानंतर आपल्या ओशन्समध्ये, आपल्या महासागरांमध्ये काही वेगळ्या प्रकारचे सिंपल एलिमेंट्स तुम्हाला बघायला मिळाले, सापडले। आणि त्यानंतर मित्रांनो एलिमेंट्स कोणत्या प्रकारचे होते, तर ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक प्रकारचे मित्रांनो सिंपल एलिमेंट्स सापडले। आणि त्या ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक एलिमेंट्सपासून मित्रांनो तिथं प्रोटीन आणि न्यूक्लिक ॲसिडची निर्मिती झाली आणि त्या प्रोटीन आणि न्यूक्लिक ॲसिडच्या निर्मितीपासून मित्रांनो लॉंग ड्युरेशन घेतलं त्याला बनण्यासाठी। आणि त्यानंतर त्याच्यापासून मित्रांनो एक प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेल्स तयार झाले, पेशा तयार झाल्या आणि त्या पेशांमध्ये सुद्धा मित्रांनो काही प्रकारचे जे सेल्स होते त्यांची गुड ग्रोथ झाली, चांगल्या प्रकारे वाढ झाली आणि काही पेशांची वाढ पूर्णपणे होऊ शकली नाही मित्रांनो। आणि ते पेशा, त्या ज्या सेल्स होते ते पेरीज झाल्या, संपून गेल्या बिकॉज ऑफ द थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन मित्रांनो। तर इथं काय झालं, सम डिफरन्सेस डेव्हलप अमंग दोज सेल्स, आणि त्या सेल्समध्ये काही वेगळेपणा दिसून आला मित्रांनो अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन। नॅचरल सिलेक्शनच्या प्रिन्सिपलनुसार मित्रांनो, सिद्धांतानुसार सम मे हॅव बीन शोन द गुड ग्रोथ, काही पेशींमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारची ग्रोथ बघायला मिळाली। अँड सम मे हॅव पेरिश विच कुड नॉट ॲडजस्ट विथ द सराउंडिंग, आणि काही पेशा अशा होत्या मित्रांनो ज्या सराउंडिंगमध्ये ॲडजस्ट नाही करू शकल्या, त्या वातावरणामध्ये जगू नाही शकल्या मित्रांनो, तर त्या संपून गेल्या। आणि त्यानंतर मित्रांनो चेंजेस ऑकर इन द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, आणि त्यानंतर त्या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये मित्रांनो काही बदल होत गेले आणि त्यांच्यामध्ये मोर अँड लार्जर कॉम्प्लेक्सिटी, जटिलता तिथं निर्माण झाली मित्रांनो। आणि त्याच्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे की काही प्रत्येक गोष्टीसाठी काहीतरी काळ लागत असते मित्रांनो, कार्यकाळाची गरज असते। त्याचप्रमाणे या सर्व गोष्टी होण्यासाठी सुद्धा द ड्युरेशन ऑफ ऑल दिस चेंजेस, या सर्व बदल होण्यासाठी मित्रांनो 300 करोड वर्षाचा तिथं काळ लागला, तिथं टाईम लागला मित्रांनो। त्याचबरोबर ॲट प्रेझेंट आज सद्यस्थितीमध्ये करोड्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल स्पीसीज जे आहेत मित्रांनो, आज सद्यस्थितीमध्ये तुम्ही जर बघायला गेले
तर आज आपल्या पृथ्वीवरती करोडो स्पीसीज आहेत मित्रांनो, प्रजाती आहेत प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या की ज्या खूपच जास्त आहेत आणि ते ह्यूज डायव्हर्सिटी तुम्हाला विभिन्नता त्याच्यामध्ये बघून दिसून येते। त्याचबरोबर रिगार्डिंग द शेप अँड द कॉम्प्लेक्सिटी आर प्रेझेंट ऑन द अर्थ, त्याचबरोबर त्याच्यामध्ये जटिलता सुद्धा दिसून येते मित्रांनो। तर मित्रांनो धन्यवाद, आपण माझा जो व्हिडिओ आहे मित्रांनो तो मन लावून बघत आहे, त्याच्यामुळे तुम्ही सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो। धन्यवाद, जय महाराष्ट्र।